सर्व शिक्षक मित्रांना माझा नमस्कार। निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सुरू असणाऱ्या कृती कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत। इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांना निपुण स्तरामध्ये 0 ते 99 संख्यांचे वाचन व लेखन यानंतरचा भाग म्हणजे संख्यावरील क्रिया हा होय। त्यामध्ये त्यांचा पहिला स्तर म्हणजे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचे मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही। यासाठी आपण एका पीपीटीद्वारे कृती अभ्यासणार आहोत। आपण नेहमीच मुलांना वर्गामध्ये विविध साहित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करून जसे की खडू, ठोकळे, मणी, दगड, ग्लास इत्यादी वस्तू देऊन बेरीज करीत असतो, बरोबर ना? पण वर्गातील 100% विद्यार्थी आपल्याला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत। यासाठी आपण काही मजेशीर उदाहरणांच्या व कृतींच्या माध्यमातून वस्तूंची चित्रे दाखवून बेरीज करता येईल हे नक्की। चला तर मग कृतीला सुरुवात करूयात। यासाठी आपण पीपीटीचा वापर करूयात। आता बेरीज म्हणजे काय? या स्लाइड मधून आपण बेरीज गोळा करणे, एकत्र करणे, मिसळणे, अधिक करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर बेरजेच्या या गोष्टीमधून आपल्याला याचे उत्तर मिळेल। चला तर मग गोष्ट पाहूयात। बघा, एकदा काय झाले, यश घरी गोष्टीची पुस्तके वाचत होता। बाबा घरी आले। यश पुस्तक वाचत आहेत हे पाहून त्यांना खूप आनंद झाला। त्यांनी त्याला जवळ बोलवले। यश बाबांना म्हणाला, बाबा, माझी गोष्टीची 2 पुस्तके वाचून झाली। बाबा म्हणाले, अरे वा, खूपच छान। बाबांनी खुश होऊन यशला आणखी 2 पुस्तके बक्षीस म्हणून दिली। आता यशकडे किती पुस्तकं झाली असतील बरं? यशकडे आधी किती पुस्तके होती? बाबांनी यशला किती पुस्तके दिली? यशकडे आता एकूण किती पुस्तके झाली? विद्यार्थी उत्तर सांगतात। यशकडे आधी 2 पुस्तके होती। बाबांनी त्यांना 2 पुस्तके दिली। यशकडे आता एकूण 4 पुस्तके झाली। म्हणजेच 2 पुस्तके अधिक 2 पुस्तके एकूण 4 पुस्तके होय। चला तर मग सुरुवात करूया आणखी काही कृतीमधून। आता आपण पुढील चित्रपट्यांच्या माध्यमातून बेरीज करूयात। या स्लाइड वरती काही चित्र दिसत आहेत। या स्लाइड मध्ये पहिल्या चौकोनात किती बिस्किट आहेत? तर 3 बिस्किट आहेत। दुसऱ्या चौकोनात किती बिस्किट आहेत? तर 1 बिस्किट आहे। म्हणजेच 3 बिस्किटे अधिक 1 बिस्किट एकूण किती बिस्किटे झाली? तर 4 बिस्किट होय। अगदी बरोबर। म्हणजे चौकोनातील विविध चित्रांचा वापर करून आपण या वस्तूंना एकत्र करून गोळा करून बेरीज केली। आता बेरीज ही क्रिया विद्यार्थ्यांना समजली का हे तपासून पाहूयात। यासाठी आपण चित्र व संख्या या दोघांचा वापर करूयात व बेरीज क्रिया विद्यार्थ्यांना येते का हे पुढील उदाहरणामधून तपासून पाहूयात। उदाहरण पहिले, 2 चेंडू अधिक 2 चेंडू बरोबर किती? विद्यार्थी सांगतात 2 अधिक 2 बरोबर 4। 2 फुगे अधिक 1 फुगा बरोबर किती फुगे? विद्यार्थी सोडवतील व उत्तर देतील। 2 फुगे अधिक 1 फुगा बरोबर 3 फुगे। उदाहरण तिसरे, 3 लाडू अधिक 0 लाडू बरोबर किती लाडू? विद्यार्थी सोडवतील। 3 अधिक 0 बरोबर 3 लाडू। अगदी बरोबर। येथे उदाहरण विद्यार्थी सोडवतील आणि उत्तर सुद्धा विद्यार्थी देतील। अशा प्रकारे विविध चित्रपट्यांचा व संख्यांचा वापर करून विद्यार्थी बेरीज क्रिया अगदी सोप्या पद्धतीने सोडवतील। अशा प्रकारे विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थी हा स्तर यशस्वीपणे पूर्ण करतील। नक्कीच ना? चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।